हाय गाईज, गुड मॉर्निंग. चला आपण आज रोड ट्रिप करतोय आणि सुरुवात आपली आहे पहिलं उज्जैनपासून. आपण उज्जैनसाठी निघालेलो आहे. तर पहिला दिवस आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आता मी चिपळूणवरून प्रस्थान करतोय. मी घरातून निघालोय. मित्रांनो, आम्ही ह्या ट्रिपमध्ये आता आम्ही तिघे आहोत. आत्ता आपण घरातनं मी निघालो आहे आणि आता पहिला आपण घेऊया मनीषला. मनीषच्या घरी जायचं आहे, मनीषला घ्यायचं आणि नंतर मग आपण आपल्या देवाला घ्यायचं आणि मग आपण उज्जैनच्या प्रवासाला स्टार्ट करायचं, म्हणजे चिपळूण सोडायचं थोडक्यात. ठीक आहे मित्रांनो. मनीष बंधू आपले आलेले आहेत आणि आता त्याची धावपळ झालेली आहे. बॅगा घेऊन आलेत. आणि हे आमचं सामान आता ठेवलं. चला माता मनीष बंधू कशा गाडीमध्ये, चला बसा. चला, मनीष बंधू बसलेले आहेत गाडीमध्ये. आता आम्ही निघालो. आता आम्ही घेणार देवाला. अरे वा, देव खालीच आहे. हाय देव, गुड मॉर्निंग. हाय, मनीष शेठ आलेत, देव पण आहे. चला आता आपण निघूया 1-2 मिनिटामध्ये. चला आपण मित्रांनो निघालो. मित्रांनो, आता आम्ही डिझेल भरण्यासाठी गाडी उभी केलेली आहे. कार्ड पेमेंट आहे, टाकी फुल करा. ओके, हां चालू करा. मनीष भाई काच पुसतायत. देव आतमध्ये स्टँड लावतोय आणि आपण डिझेल भरून घेऊया तोपर्यंत. वा वा मनीष शेठ, अजून जोरात जोरात जोरात. 38.3 बसलेला आहे. बघूया ओपन कर. ओके, पूर्ण काय आलेलं नाही होते, पण ठीक आहे. चला पेमेंट करतो. आता पेमेंट झालंय. मित्रांनो, आता आपलं किलोमीटर 24,335 आहे. तर आपण निघालो मित्रांनो. आता आपण चिपळूणवरून डिझेल भरलं गाडीमध्ये आणि आता आपण जर्नी आपली स्टार्ट केलेली आहे. हाय गाईज, आता आम्ही बरोबर खेड भरणा नाका सोडलेला आहे आणि आत्ताचे वाजलेले आहेत टायमिंग बघा. मी तुम्हाला टायमिंग पण दाखवतो. इथे 7:05 झालेले आहेत. देव, आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. आपण नाश्त्यासाठी कुठे थांबायचं? आता नाश्त्यासाठी आपण महाड सोडूनच पुढे थांबूया. महाड सोडून थांबूया. कोल्हापूरला थांबूया. ओके, काय म्हणता मनीष भाई, तुम्ही कुठे म्हणता? मनीष भाई काय कुठे थांबायचं? मनीष शेठ, तुम्हाला भूक लागली मनीष भाई? हा, सकाळी लवकर भूक लागलेली आहे. देव, आता आपण माणगाव मध्ये पोहोचलोय. देवा, आपल्याला या नाश्ता तर करणं फार गरजेचं आहे. नाश्ता येते. नाश्ता आपण कुठे करायचा? राईट साईडला ते हे ना. काय नाव ते? चला चला उतरा. मनीष भाई काय नाश्ता करायचा ना आता? चला 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 नाश्ता करूया ना. चला मित्रांनो, आता मी रसवडा मागवलाय दादाने. मी पाव गरम करून घेतलेत आम्ही आणि रसवडा सिंगल आहे. बघूया कसा टेस्ट आहे. चांगला आहे. बघा बघ, इथलं नाश्ता जेवण सगळं चांगलं असतं. ट्राय करूया तरी आपण. चांगला आहे. कसं आहे? छान आहे. चांगला आहे. तुमचं काय नाश्ता? मिसळ मागवली. कसं मनीष शेठची मिसळ आलेली आहे. मनीष शेठ, चव बघा. घेऊन गेलो. ठीक आहे, ठीक आहे ना. गाईज, आता नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत भिवंडीमध्ये आणि इथूनच आपला समृद्धी मार्ग चालू होतो जो नागपूरला जातो तो. आणि सरळ गेलो की नाशिक मार्गे पण आपण नागपूरला जाता येतं. पण जो नवीन समृद्धी मार्ग झाला आहे चालू, तो इथून राईटला वळायला लागतं. बघा, आता इथून राईट घ्यायचं आपल्याला.
आणि तो तिकडे सरळ नाशिकला गेला. आपल्याला ॲक्च्युली नाशिकलाच जायचं आहे, पण आपण समृद्धीने जाऊन गोटी खाली उतरून तिथून आपण नाशिकला जायचं आहे. तर चला, इथून आपण लवकर पोहोचू थोडं, म्हणूनसाठी आपण समृद्धी मार्ग आपण चूज केलेला आहे. मला कमेंटमध्ये कळवा की कोण कोण ह्या रस्त्याने गेलेला आहे समृद्धी हायवेने, कारण का मी फर्स्ट टाइम चाललोय समृद्धी हायवेने. पण तुम्ही कधी गेलाय का या रस्त्याने? हो, मी एकदा गेलो होतो, साधारण 4 वर्षापूर्वी एकदा जाऊन आलोय मी. ते फर्स्ट टाइम आलो. आता हा तर लेटेस्टच नवीन झालेला. आता इथून पहिले तो फोडूनच चालू होत होता. गाडीमध्ये डिझेल फुल पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. इकडे यायचं असेल तर स्पीड लिमिट, सीट बेल्ट प्रॉपर आहे बघा. माझी गाडी टाकी फुल आहे. मी सकाळी जे आपण डिझेल फुल केलं होतं ते अजूनही फुल आहे. 84चा स्पीड आहे आपला. इथे 120 स्पीड आहे बघा, रिक्वायर्ड आहे. इथे चालू शकतो 120. मी 84ने निघालो आहे. बंधू जेवायचं ना? देवा, भूक लागली का? भूक लागली ना? हा, मस्त सिटिंग अरेंजमेंट छान आहे. जेवण आलेलं आहे मित्रांनो. ओके, देव बघ, टेस्ट बघा जरा. टेस्ट कशी आहे? चांगली आहे का बंधू? टेस्ट कशी आहे बघा. गाईज, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आपण आता इथून निघतोय. वाजले 2:15 बरोबर. आता मी ड्रायव्हिंग करत नाही, मी आता रिलॅक्स करतोय. मनीष बाई गाडी चालवत आहेत, दादा साईडला बसले. आता मी थोडं रेस्ट करतो, कारण आता जेवण थोडं सकाळपासून मी खूप वेळ जरा गाडीत चालवतो. जवळपास आता 450 किलोमीटर आपण रनिंग केलं आहे 6-6.5 तासामध्ये. आता 400 किलोमीटरचं बाकी आहे, ते आपण कंप्लीट करून घेऊया. चला मग प्रवासाला निघूया आपण. मनीषभाई गाडी चालतात, जरा मनीषभाईला आमच्या फोन घ्या. मनीषभाई का ओके ना? एकदम एकदम ओके, एकदम हा, फुल एनर्जी, फुल एनर्जी. आता चला. नॉन स्टॉप इंदोर. ओके, चल डन. मनीष बंधूला आता झोप यायला लागली थोडीशी, त्यांना पण थोडा त्रास वाटायला लागला, झोप येते वाटते. देवा ऑलरेडी झोपलेला आहे. आता थोडं मी बसतो गाडी चालवायला मित्रांनो. मनीषबाईंना आली झोप. झोपताय तुम्ही? थोडा आराम करा, चला मी घेतो गाडी. आपण धुळ्यामध्ये आलो आहोत. धुळे सिटी इकडे लेफ्ट साईडला आतमध्ये आहे आणि आता आपण हायवेने सरळ इंदोरला जाणार आहोत. इंदोर इथून माझ्या मते 250 किलोमीटरच्या आसपास रनिंग आहे आता. हो, तेवढा आहे. आणि वाजलेत 5:15. चांगल्या पद्धतीने मी टायमिंग कव्हर केलेलं आहे आणि सावकाश गाडी काय पळवलेली नाही. 80चा वगैरे स्पीड आहे आमच्या गाडीचा. 80चा स्पीड आहे. 80चा स्पीड आहे. फोटो पाठव. त्यामुळे म्हणजे काही एवढं हे नाही आहे, पळवपळीचं नाही, सावकाश शिजतात. अजून आम्हाला काही कंटाळा आलेलं नाही आहे बसायचं वगैरे. अजून तरी आम्ही फ्रेश आहोत. अजून आम्ही चहा नाही घेतलेली आहे आणि आता चहासाठी आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे. देव, चहा घेऊया आणि पुढचा प्रवास आपण परत चालू करूया. एक 10 मिनिटात कुठेतरी चहा घेऊया आपण. चला आता आपण निघूया. आपण 6 वाजता थांबलो होतो, बरोबर 6:45 वाजले आणि आता आपण इंदोरला परत प्रस्थान करूया. आता धुळे सोडून आपण पुढे आलो आहोत. आता बॉर्डर येईल एक 10-15 किलोमीटरवरती माझ्या मते, आणि नंतर मग आपण MP मध्ये इन होऊन जाऊ. तर चला मग न वेळ घालवता आपण इंदोरला जाऊया. हॅलो मनीषभाई. चला, आता इंदोर इथून आता फक्त 225 किलोमीटर आहे. साधारण 10-10:30 वाजतील आपल्याला. म्हणजे कसा वाटला प्रवास? कसा वाटला तुम्हाला? काय वाटतंय आजचा? एकदम छान, एकदम काही त्रास बिलकुल झाला नाही. अजून झालेलं नाही ना? नाही झालाय. मित्रांनो, अजून इथून इंदोर 129 किलोमीटर आहे आणि वाजले आहेत 8:10. आता आपण पोहोचणार, जायचं तर आपल्याला डायरेक्ट इंदोरला आहे, पण इंदोरला जाईपर्यंत आपल्याला माझ्या मते 10 वाजतील, 10-10:30 होतील. आणि त्यानंतर आपण हॉटेल शोधणार आणि जेवणार कधी. आणि हायवेला कुठल्याही हॉटेलला आपण जाऊन थांबू शकत नाही, कारण की त्या हायवेचं हॉटेल कशा पद्धतीने असेल
गाडी बाहेर उभी राहणार, पार्किंगलाच नाही व्यवस्थित असणार, रस्त्यावरती थांबणार. सिटीमध्ये कसं प्रॉपर आपण असेल की तर आपल्याला टेन्शन येत नाही, बरोबर ना. तर विषय काय माहिती आहे, आता आपण जायचं आणि हॉटेल शोधत बसायचं, आपला किती वेळ जातो, ते पॉसिबल होत नाही, शक्य नाही ते. आणि मग कुठल्याही हॉटेलमध्ये आपण जातो आणि मग आपल्याला पसंत नसताना पण आपल्याला राहावं लागतं आणि तेवढेच पैसे जातात. त्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी पहिलं बुकिंग असल्यामुळे आपण चांगल्या हॉटेलला जाऊन राहू शकतो आणि सर्व्हिस पण घेऊ शकतो आणि आपला वेळ पण वाचतो, जेणेकरून आपण डायरेक्ट गेलो. तर हा बेनिफिट आता आम्ही काय केला की आता आपल्याकडे ह्या इंदोर साईडचे सगळे आपल्याकडे लायसनिंग असल्यामुळे, आपले कॉन्टॅक्ट असल्यामुळे आपण डायरेक्ट आता फोन करून आपल्या दादानी रूम बुक करून टाकला तिकडे. कारण का आता आम्ही रूम शोधणार नाही, आता मी ॲक्च्युली पहिले तर मी रूम डायरेक्ट शोधणार होतो आणि तुम्हाला दाखवणार होतो की आपल्याला कसा उशीर होतो रूम शोधायला, या आपण किती वेळ लागतो, बरोबर आपले असणारे कंटाळतात. 4 हॉटेल बघायची वेळ आली, सारखं उतरून चढून तर कंटाळ येऊन जातो. एवढं ट्रॅव्हलिंग करून येतो आपण 500-700 किलोमीटर, ते एवढं लेट नाही शक्य होत नाही. मग बोर होऊन जातो माणूस. पण त्यापेक्षा आपलं बुकिंग असलेले सगळ्यात आपल्याला बेस्ट पडतं. मनीष भाई बरोबर ना. त्यासाठी मग आता दादाने बुक केले रूम, आपण तो रूम आता आपण जाऊन राहूया आणि आपण नेक्स्ट डेला आपण शोधू की कशाबद्दल रूम आपण शोधतोय, कशाबद्दल आपल्याला भेटतंय ते चेक करू. नाहीतर मग तिथे पण आपले जे हॉटेल्स आहेत चांगले रेफरन्स मध्ये, त्या ठिकाणी मग आपण नाईट करू. चला मग आता पहिला आपण जाऊन रूम चेक इन करूया. आठशे 35 किलोमीटरचा प्रवास आपण चिपळूण ते इंदोरचा केलेला आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला लागलेला वेळ आहे 17 तास आणि 17 तासानंतर आपण हॉटेल चेक इन केलं आहे आणि आता रात्रीचे 11 वाजले आहेत. देव बस झालं. फ्राईड राईस सांगितलं डिनरला आणि चिकन फ्राईड राईस 3 सांगितले. किती क्वांटिटी? हा एकाला एक सफिशियंट आहे मध्ये. आणि चिली पनीर चिली सांगितली ग्रेव्ही मध्ये, व्हेज फ्राईड राईस. व्हेज फ्राईड राईस. चला आणि मी सांगितलं चला मग चेकिंग झालेलं आहे, सामान लगेच गेले, आपण जाऊया आतमध्ये. यस चला. ओके चलो. फायनली आपण आता हॉटेल चेक इन केलेलं आहे. आता रूम आपण चेक इन करतोय. आजचा हा इंदोरचा प्रवास छान वाटला मित्रांनो तुमच्याबरोबर, तुमच्यासोबत. असाच आम्हाला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला नवीन असल्यास तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.